अमरावती दौऱ्यावर आहेत। मनपा निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीमध्ये रोड शो काढणार आहेत। पंचवटी चौक ते साईनगर पर्यंत या रोड शोचं आयोजन करण्यात आले। या ठिकाणी फडणवीसांच्या स्वागतासाठी भव्य बॅनर लावण्यात आलेत। रोड शो मध्ये हजारोंच्या संख्येने भाजप कार्यकर्ते सहभागी होणार आहेत। महानगरपालिका निवडणुकीचं वातावरण तापायला लागलेलं आहे आणि महानगरपालिकेच्या अमरावतीच्या प्रचाराचा शुभारंभ जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमरावती शहरात रोड शो करून करणार आहेत। या रोड शोचा नेमका रूट कसा राहणार आहे आणि कोणत्या मार्गाने देवाभाऊ जे आहे ते त्यांचा रोड शो करणार आहेत आणि जनतेचा कसा प्रतिसाद राहणार आहे, भाजपच्या कार्यकर्त्यांनी कशी तयारी केली हे आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे आहेत। डॉक्टर साहेब, आज देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो आहे, कशा पद्धतीने तुम्ही तयारी केली? हा रोड शो कुठपर्यंत जाणार आहे आणि कार्यकर्त्यांचा कसा प्रतिसाद आहे? एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमरावती महानगरपालिकेचं इलेक्शनचं बिगुल वाजलं आहे आणि भाग्यवान आहो आम्ही की आम्हाला विदर्भामध्ये सगळ्यात पहिला रोड शो देवेंद्र भाऊंनी अमरावतीला दिलेला आहे। हा जो रोड शो आहे हा गाडगे बाबाची जी समाधी आहे त्या समाधीपासून तर साईबाबाचं जे मंदिर आहे साईनगरमध्ये तिथपर्यंत हा आपला रूट आपण ठरवलेला आहे। हा रोड शो आहे। या रोड शोमध्ये एक मोटरबाईक रॅली सोबत चालणार आहे। आणखी जो पूर्ण रूट आहे या रोड शोचा तिथे भाजपचे असंख्य कार्यकर्ते, भाजपचे जे पदाधिकारी आहेत, त्यांच्या लाडक्या बहिणी ज्या आहेत, ह्या सगळ्या जण त्या रोडला त्यांना रिसीव्ह करण्याकरता, त्यांचं स्वागत करण्याकरता उभे राहणार आहेत। आम्ही सगळ्यांनी देवाभाऊचं स्वागत फुलांच्या पुष्पांनी ठरवलेलं आहे करायचं। जागोजागी फटाके फोडण्यात येणार आहे। अमरावतीच्या काही जिथे तो रोड शो चालणार आहे त्या कॉर्नर्समध्ये ब्युटिफिकेशनचे आम्ही स्टेजेस उभे करणार आहे आणि मला वाटते की ज्या साईनगरला हा रोड शो थांबेल तिथे देवाभाऊ संबोधित करतील 10-15 मिनटं, ते 10 मिनटं बोलू शकतात तिथे, त्यांचा असा एक प्लॅन आहे आमचा। आणखी मग ते अमरावतीकडून दुसरीकडे रवाना होतील। साधारणतः किती मोटरसायकल किंवा आणखी काही चारचाकी वाहनं या रोड शो मध्ये राहणार आहेत? असंख्य मोटरसायकल्सचा आमचा प्लॅन आहे। 1,500-2,000 मोटरसायकल्स असायला पाहिजे, 3,000 मोटरसायकल्स यायला पाहिजे, असं आम्ही त्या हिशोबाने प्लॅनिंग केलेलं आहे। आणखी हे आमचं प्लॅनिंग बाजूला असू द्या, स्वफूर्तीने कार्यकर्ता अतिशय खुश आहे आणि तो स्वतःहूनच या रोड शोमध्ये सामील होणार आहे। विदर्भातला हा देवाभाऊंचा पहिला रोड शो आहे आणि पहिल्या रोड शोला कसा प्रतिसाद होता, जनता देते, कार्यकर्ते देते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि सोबतच या रोड शोच्या माध्यमातून आता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा मिळेल का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ब्रिजेश सागरचं संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती।